सुरेश धस यांनी बीडला बदनाम केलंय. मंत्री पंकजा मुंडेंनी सुरेश धसांवर गंभीर आरोप केलाय. संतोष देशमुख प्रकरणाची ज्या पद्धतीने मांडणी झाली त्यामुळे बीड बदनाम झालंय असं पंकजा मुंडे म्हणाल्यात. तर आम्ही बीड नाही तर परळीबाबत बोलतोय असं पलटवार सुरेश धस यांनी केलाय. बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचं काम आम्ही केलं नाही, आम्ही बीडबद्दल बोलत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्नबद्दल बोलतोय असा पलटवार आमदार सुरेश धस यांनी केलाय. म्हणतात बीड मध्ये नाही फक्त परळीमध्ये आहे. बीड बदनाम कुठेतरी परळीला बदनाम करण्याचं देखील असं आहे का? नाही, त्यांच्यामुळे तर बीड बदनाम झालंच आहे ना. कारण शेवटी या विषयाचं ज्या पद्धतीने मांडणी झाली आहे राज्यभरामध्ये, त्याच्यामुळे राजकीय भूमिका न घेता जर ह्या विषयाकडे संवेदनशीलतेने बघितलं असतं तर असं झालं नसतं. आम्ही बीडमध्ये राहतो आणि बीडमध्ये आम्ही रोज राहतो. एक महिला आहे, मी आज बीडमध्ये काम करते. तुम्ही मलाच का सिद्ध करायला लावताय की मी बोलत नाहीये, मी हे करत नाहीये? माझी भूमिका काय आहे? मी पर्यावरण म्हणते. बीड जिल्ह्याला बदनाम आम्ही नाही करत. बीड जिल्हा कुठं बदनाम करा, फक्त परळी पॅटर्न म्हणतो आम्ही. परळीचा पॅटर्न, बीड जिल्हा नाही. बीड जिल्हा आमचा, आम्ही शाबित आहोत. आमचं व्यवस्थित चाललंय. आम्हाला परळीवाल्यांचा काही संबंध नाही. तुमचा परळी पॅटर्न बदनाम होतं. आमच्या आष्टीतल्या लोकांनी कोणाच्या जमिनीवर जे आहे कुणी पीक विमा भरलेला एक शेतकरी दाखवा. धस आणि मुंडे वादावर चंद्रशेखर बावनकुळेंनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूया. आहे की काही म्हणजे दोन नेत्यांचा वाद म्हणण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत प्रतिक्रिया दिल्या असतील. मी दोघांचंही म्हणणं ऐकून घेईल आणि पुढे जाईल.